नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. चवीचा घास या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेथी पनीर करणार आहोत, तर चला तयारी करूया. त्यासाठी 2 मोठे चिरून टोमॅटो घेतलेले आहेत. 3 ते 4 मिरची घेतलेली आहे. 7 ते 8 काजू घेतलेले आहेत. लसूण मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, त्यामुळं मी आत्ता लसूण नाही घेतला. काजू घेतले 10 ते 12. लाल तिखट घेतलेला आहे आणि आपला गरम मसाला आणि लाल तिखट, जिरे आणि धणे याची फाईन पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची. एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची. तर चला तोपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करूया. हळद, गरम मसाला, लाल तिखट हे घेतलेलं आहे. तर ते आता पनीरला व्यवस्थित लावून घेऊया. थोडंसं मीठही टाकायचं आहे चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झालं की 1 चम्मच तेल टाकून त्यामध्ये आपण फ्राय करून घेऊया. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. एक चम्मच तेल घेऊया. कढई गरम झालेली आहे. आता हे पनीर मंद आचेवरती फ्राय करून घेऊया. ह्या पीसला जास्त असं पलटी नाही करायचं. व्यवस्थित असं पलटी करून छान फ्राय करून घेऊया आपण. तर बघू शकता आता एक साइड भाजलेली आहे. तर आपण थोडंसं पलटी करूया. फ्राय झालेला आहे. आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया. बघू शकता छान फ्राय झालेलं आहे पनीर. तर आता आपण हे मगाशी ज्या प्लेटमध्ये आपण मॅरिनेट केलेलं त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया. हे व्यवस्थित भाजलं ना, त्याची जे गरम मसाल्याचे हे आहे ना, ते छान पनीरला लागते. तेल घेऊया 2 चम्मच. दोन चक्री फुलाचे 2 पाकळ्या घेतलेत. पाव इंचचे 2 तुकडे दालचिनीचे घेतलेत. 2 लवंग आणि 2 मिरे घेतलेत. 1 चम्मच जिरे घेतलेत. असे हे छान गरम मसाले थोडेसे तेलामध्ये तडतडून घेऊया. 1 वेलची घेतलेली आहे आणि हे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत छोटे. हे छोटे 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आता हे छान भाजून घेऊया. कढीपत्ता टाकलेला आहे.
मेथी 1 वाटी सकाळी डब्यालाच केलेली मेथीची भाजी, त्यामधली मी भाजी साईडला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी मिरची, लसूण आणि थोडासा कांदा, आपण जशी मिरची भाजी करतो ना मेथीची, तीच भाजी मी 1 वाटी साईडला करून ठेवलेली आहे. तर आता आपण ना जो वाटलेला मसाला आहे ना तो छान भाजून घेऊया. सकाळी एक जुडीची मेथी जो साफ करून ना त्याची भाजी केलेली, कांदा, मिरची आणि लसूण टाकून फक्त, आणि ती डब्याला दिलेली ना मुलीला, त्यातली 1 वाटी मी साईडला ठेवली. आपण मेथी, लसूण आणि मीठ हे टाकून परतून भाजी घ्यायची आहे आणि मगच ह्यामध्ये टाकायचे. लसूण आणि मीठ हे टाकून तेलामध्ये भाजी परतायची छान, आणि मगच ही भाजी घ्यायची आहे वापरायला. ज्यावेळी आपण नॉर्मल मेथी, आता मी हे रेडी भाजी होती म्हणून घेतलेली आहे, पण नॉर्मल सांगते. आता हा मसाला एक भाजत आलेला आहे, तर त्यामध्ये मी लाल तिखट जो आपला मसाला असतो तो टाकलेला आहे. मी 1 वाटी साय घेतलेली आहे, बघू शकता. साय नसेल तर तुम्ही क्रीम सुद्धा यूज करू शकता. तर आता मी ही साय फेटून घेते, म्हणजे थोडीशी हे करून घेते. त्याची जाड साई असते ना ती थोडी मेल्ट करून घेते फेटून. काजू टाकल्यामुळे थोडासा मसाला खाली लागतो, त्यामुळे सारखं परतत राहायचं आहे मसाला. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता खाली मसाला लागायला लागतोय, त्यामुळे आपण परतत राहायचा आहे मसाला. गरम पाण्याने टाकल्यानंतर टेस्ट आणि जे तरी असते तेल व्यवस्थित सुटतं. आणि ह्यामध्ये काजूची पेस्ट आपण टाकलेली आहे ना, मग थोडी भाजी पाणी हे करून घेते, शोषून घेते. त्यामुळं जेवढे भाजी आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्यापेक्षा थोडीशी पातळ ग्रेव्ही ठेवायची, कारण आपण भाजी आणि जे आपण मसाला वगैरे परतलेला आहे तो एकजीव होण्यासाठी थोडा वेळ लागणार ना, त्यासाठी पण आपण थोडा वेळ गॅस चालू ठेवणार, त्यावेळी भाजी आटणार. आणि थोडा वेळ थंड झाल्यानंतर पण भाजी पाणी शोषून घेते, त्यामुळे थोडीशी आधी पाणी ठेवायचं, मग ते आपल्या मनाने नंतर ग्रेव्ही टाईप भाजी होते. आता मी मलाई टाकलेली आहे, आता मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया. छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला, टेस्टलाही खूप सुंदर लागते. क्रीम ह्यासाठी टाकायची कारण मेथीमध्ये आपला कडवटपणा असतो आणि तो कडवटपणाला बॅलन्स साई आणि काजू करतात, म्हणून आपण साई आणि काजू टाकतो. दोन्हीपैकी एकही तुम्ही टाकू शकता. जर क्रीम असेल तर क्रीम जास्त प्रमाणात, मी आता 1 लिटर दुधाची शाई होती, म्हणजे ती माझी 1 वाटी अंदाजे होती, मग मी ती टाकली. तर छान आता बघू शकता जरा असं भाजीचा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर आपल्या ह्या नवीन ज्या चॅनेल आहे आपला चवीचा घास, ह्या चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि अशाच रेसिपींसाठी, सोप्या रेसिपींसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.